फाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिडवन विकेटच्या दिशेने एक शतरक्षक पाहायला मिळतोय. नक्कीच हे मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारे सजलंय. हॅलो ची हॅलो 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 ची स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. राहू द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतो. प्रेक्षकांनी म्हणता 3, 2, 1 लेट्स गो. पहिला चेंडू लाभ केला. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स मला वाटतंय. नो चेंडू आणि एकंदरीत धावा मिळतील या 3. पहिल्या चेंडूवर एक स्वैर चेंडू सामन्याची रंगत मला वाटतं पहिल्या चेंडूवर निर्माण केली आहे. नक्कीच बोलायचं झालं तर जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि इथपर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता. परंतु बघावं लागेल, पाहावं लागेल. या मॅचच्या दिशेने पावलं उचलावी लागतील. पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय. काय होईल या सामन्याचं भवितव्य. जाऊया मैदानामध्ये. ओव्हर द विकेटसाठी आतिश हो पुन्हा त्या दिशेने चेंडूला फेकून देतोय. एक सिंगल. गणेश कडव यांच्याकडून 500 क्रमांकाचा कॅश प्राइज आलाय आमच्या समालोचन कक्षामध्ये विकेट हॅट्रिक साठी. नक्कीच मानधनामध्ये वाढ होईल यात कुठलीच मात्र शंका नाही. एक गाव एक टीम या दोन तुल्य बल्ले मातबर संघांमध्ये मॅच आहे. नक्कीच विचार केला तर दिवाळी झाली नाही झाली तर मी म्हणेल पहिला चषक बादशाही स्पोर्ट्स संघानं डोंगर नावे गावामध्ये घेतला होता आणि नक्कीच मी तिथं तो माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. असं म्हटलं जातंय जन्मजात बिलतात ते डोळे परंतु नजर ही कमवली. त्याच्या नजरेने बघितलं होतं मी हा चषक जो बादशाही संघाचा मास्टर 8 फलंदाज सबसे अपयशी ठरला होता. परंतु म्हात्रेपाडा संघावर अक्षरशः बरसला शहापूरचा टायगर म्हणजेच कल्पेश जाधव आणि नक्कीच थेट फायनल मध्ये धडक दिली. मानकिवली संघाला पस्त केलं आणि नक्कीच त्या दिवसामध्ये डोंगर नावे गावामध्ये अक्षरशः शहापूर तालुक्यातील मातब्बर संघ व दसई संघ बादशाही संघाने तो करंडक उचलला होता. तर जाऊया मॅचच्या दिशेने कशा प्रकारे असला आजचा दिवस. हो नक्की स्टिअर केलाय. चेंडू पॉवर पॉईंटच्या डोक्यावर नाही. हेमंत होते अमर होते तिथे मैदानामध्ये परंतु एक सिंगल नाहीतर 2 धावा. गुड बॅटिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाले कल्पेशच्या बॅट मधून. कल्पेश शक्यतो मी म्हणाला फार मोठे आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो परंतु स्वतःला सफल केलं. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून अमरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला होता 2 धावेसाठी. येथील या 2 धावा. जाऊया ओव्हर द विकेट. पुन्हा नवीन चेंडू. क्रॉस लाईनने चेंडूला खेळले. एक सिंगल झाले. एका सिंगलच्या मदतीने संयमी वृत्तीने खेळ करतोय अजूनही मैदानामध्ये कल्पेश. धावसंख्या 37. नक्कीच जयेश वागरे सर बोलायचं झालं तर डोंगर नावा गावामध्ये ज्यावेळी शहापूर तालुक्या बाहेर आपला खेळ जातो अक्षरशः त्या दिवशी म्हात्रेपाडा असेल मानकिवली चांदई कर्जत नेरल डोंबिवली पर्सनल संघाला आपल्या शहापूर तालुक्याच्या बादशाही संघाने बाहेर काढलं होतं आणि करंडक उचलला होता. ओ वा वा शागा उतरे ऊपर ये हुई ना बात. फक्त 2 धावा. फटक्यात ताकद होती नजाकत होती. बॉटरमॅनचा वापर होता. चेंडू हवाई सफर केला परंतु निर्देशिंक आणि एकंदरीत 2 धावा. या अंकामध्ये पाहायला मिळते बिनबाद 9. अतिशवर आक्रमण झालंय. अतिशला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये जर यायचं असेल तर असं म्हटलं जातं योगेश सर प्रयत्न न करता ही कुठलीही गोष्ट या भूतलावर अस्तित्वात नाही. कारण प्रयत्न करावे लागतील तरच ती वस्तू मिळेल. कारण या भूतलावर जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर प्रयत्न सातत्याने करावे लागतील. संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष आज मॅच मध्ये पाहायला मिळतोय गोटेकर आणि बादशाही या 2 संघांमध्ये. चेंडू मला हालवर तिने पिचिंग केला. नक्कीच तिथं खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण साजरं होतं. पहिली विकेट बॅक टू पॅव्हिलियन दिनेश.
नक्कीच आक्रमकता झाली होती आतिशच्या गोलंदाजीमध्ये, परंतु गोटेकर बी संघावर जे विघ्न आलं होतं, नक्कीच गणरायाचं रूप इथं आम्हाला पाहायला मिळालं. वाईट श्लोकोपला ओमकारच्या रूपामध्ये ओमकार सरसावलाय आणि नक्कीच पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. या मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे आतिश, कारण ज्या फलंदाजाने अक्षरशः उचल बांगडी केली होती, मी मला प्रत्येक चेंडू सीमारेषेवर धाडण्याचं काम करायचं होतं, परंतु त्याला कुठेतरी थोपवलंय, थांबवलंय. लगातार 3 विकेट सन्माननीय मनोहर डिंगोरे सरांकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. लागोपाठच्या 3 विकेट मला कॅश प्राइज मध्ये वाढ होईल, यात मात्र शंका नाही, परंतु खेळ करावा लागेल. पहिली विकेट तर आले, उर्वरित चेंडूमध्ये पाहावं लागेल ओव्हर द विकेट साठी. अतिश पुन्हा डिफेन्सिव्ह फटका होता, चेंडू फेकी अचूक टप्प्यावर झाले, पाहावं लागेल. क्लाउड काय करताय, काय बिघडताय, कल्पेश मी म्हणाल या मैदानामध्ये काय खेळ करतेय, कारण दुसरा धक्का पाहायला मिळाला आणि मी म्हटलंच होतं जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता आणि नक्कीच तो प्रवास एक चांगल्या रीतीने चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय, चांगल्या दिशेने आगेकूच करतोय. खूप चांगल्या प्रकारे फटका पाहायला मिळाला. येथील 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. खूप चांगल्या प्रकारे इथं गुड बॅटल पाहायला मिळालंय. कल्पेश इथं म्हणतोय आक्रमकता रूप घेतोय. हो मोठा बॅट सामना मला वाटतं भिरकवलाय, चेंडू थांबणार नाही. दॅट्स लवली ब्युटिफुल पिक्चर, दॅट्स ट्रिमेंडस, बिग 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 षटकार. होतोय नक्कीच स्वतःच्या गावाची ज्यावेळी मॅच होते त्यावेळी कल्पेची बॅट तलपते. अक्षरशः हा मी म्हणेल विजयाचा महामेरू, विजयाचा अश्वमेघ, विजय रथ आज पुन्हा विजयाच्या दिशेने पादांतर करतोय. नक्कीच पावले उचलली जाते, मोठा फटका येतोय, 6 धावा येत येईल. या 6 धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्येत 19 धावा. प्रीतम प्यारे फार मोठं आक्रमण होत आहे प्रीतमवर. जाऊया ओव्हर द विकेटसाठी पुन्हा नवीन चेंडू. ऍक्टर्सने चेंडूला उडवलंय, चेंडू थांबणार नाही. एकंदरीत 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे हलते डुलते फुकते, पुढे सरसवते. धावसंख्या 21 धावा, 21 लॉस ऑफ 2 विकेट. काय मॅच रंगतदार होईल का प्रश्नचिन्ह आहे, परंतु प्रश्नचिन्हाचं उत्तर गुलदस्त्यामध्ये पाहावं लागेल. संध्याकाळ आजची कोणाच्या नावावर असेल, कारण विश्वकरंडक येत्या 6 दिवसाची रणधुमाळी, एक दिमागदार आयोजन, कल्पक संयोजन, प्रशिस्त मैदान, माणसांनी भरलेलं क्रीडांगण,
सर्व काही सांगून देते. आजचा चित्ततरक सोहळा याची नाही याची डोला हा पावा क्रिकेटचा सोहळा सोहळ्याचे औचित्य साधून या मॅच मध्ये एक ट्विस्ट निर्माण झाले. एक ग्रँड फिनाल आहे, मोठा धमाका, मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. जाऊया प्रीतम. हो पुन्हा मोठा ब्लास्ट, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो हवाई सफर, मनगटी ताकदीचा वापर, 6 धावा. पहिला विश्वकरंडक राजसईस गावामध्ये आला होता. अक्षरशः समालोचन करताना मला सुद्धा शब्द माझ्या तोंडामध्ये येत नव्हते, कारण त्या दिवशी पोल बघितला तर पूर्ण कर्जत खोपिवली आणि पूर्ण तो परिसर होता मी म्हणेल. आणि अप्रतिम खेळ, कल्पेश सबसे अपयशी, परंतु ज्यावेळी कल्पेश एक आक्रमकता मात्रेपाडा संघाविरुद्ध केला, आक्रमकता म्हणजे तब्बल 57 धावा, 14 चेंडू. हो काय प्रकारे खेळ होतोय. डिफेन्सिव्ह फटकाला चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मान देणं क्रिकेटमध्ये तेवढं बघितलं जात आहे, परंतु खराब चेंडूला खरपूस समाचार घेणं हे क्रिकेटमध्ये बघितलं जाते. आणि ते आज मैदानामध्ये प्रीतम प्यारे खूप महागड्या गोलंदाजा पाहायला मिळाला. एकंदरीत 2 षटकार, 1 चौकार, दुहेरी, एक तदनंतर डॉट डिलिव्हरी. लिडिंग घेतले, चेंडू फ्लाय स्लिप मध्ये निघून जातोय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 28 धावा. नक्कीच आज शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट, परंतु धावसंख्या पुढच्या दिशेने सरसवते. धावसंख्येची 28. क्षमता त्याला आज त्याचं गुण आत्मसात करील का असं म्हटलं जाते. कष्ट एक प्रेरक शक्ती असते. कष्ट ही एक प्रेरक शक्ती असते, ती आपल्यातला आत्मसात गुण तपासत असते आणि आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जात असते. परंतु ते कष्ट घ्यावे लागतील आज आतिशला, कारण सामना मोठा महत्वाचा आहे. आज नक्कीच आपल्या होम ग्राउंडवर कशा प्रकारे खेळ केला. अंतिम सामन्यामध्ये आतिश, ज्या आतिशनं पहिले षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगल्या प्रकारे वाईडिक श्लोकांना 1 धावेसाठी फटका सजवला होता कल्पेशनं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29 धावा, 29 धावांचा एक भागीदारी बिल्डअप करतोय बादशाही संघ. स्टेअर केलाय, आधी होते तिथं, आधीच्याही आवक चेंडू निघून जातो आउटफील्ड मध्ये. एक सिंगल तिथे एकवटली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आहे. केलंय मी म्हणेल कल्पेश जाधवनं, कारण ज्यावेळी कल्पेश जाधव हरिओम मध्ये खेळत होता, सहजासहजी विकेट मैदानामधून बाहेर निघून गेली होती. त्यानंतर इथं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतोय अजूनही मैदानामध्ये कल्पेश. एक स्वतःला इम्प्रूव्ह केलंय आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी करेल. ठाणे जिल्हा परिषदेचा बुलंद आवाज बांधकाम व आरोग्य सभापती सन्माननीय सभापती वंदना किसन शेठ भांडे मॅडमांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे.
आई गावदे स्पोर्ट्स क्लब गोटेकर आयोजित स्वर्गीय धर्मेंद्र चौधरी आणि प्रशांत डिंगोरे स्मृती चषक 2021 मध्ये सन्माननीय सौभाग्यवती वंदना किसान शेठ भांडे मॅडमांचं यथोचित स्वागतम सुस्वागतम. मैदानामध्ये अतिश पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवर. खूपच टॉपिक ग्रीडच्या बाहेरचा गेलेला चेंडू पाहायला मिळाला आणि असे तिने एक अवंतर धाव इथं एक सर या ठिकाणी सन्माननीय सौभाग्यवती वंदना किसन शेठ भांडे मॅडमांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मित्रांनो, पहिल्या ट्रॉफी पासून ते शेवटच्या ट्रॉफी पर्यंत आम्हाला यांचं सहकार्य भेटलं. बांधकाम आरोग्य सभापती आणि या ठिकाणी बॅक टू द पावली. नितीनजी भांडे साहेब यांचं शुभ आगमन. मी विनंती करतो आपण साहेब व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय नितीनजी भांडे साहेब. सन्माननीय डिंगोरे साहेबांच्याकडून अतिशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कारण अतिशच्या गोलंदाजीचं विशिष्ट बघितलं तर एक मोठी विकेट बादशाही संघाचा मास्टर ब्लास्टर धन्यवाद सर मध्ये जाताना पाहायला मिळतोय. आनंदाजी डिंगोरे साहेबांनी मगाशीच धोनीला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. याआधी सामना गोटेकरचा झाला होता तेव्हा. आणि आता कल्पेची विकेट ज्या गोलंदाजाने घेतली तो म्हणजे आतिशनं, तर आतिशला देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय अनंत डिंगोरे साहेबांनी दिलेले आहे. नक्कीच नक्कीच दानशूर दातृत्व आणि नेतृत्व आज माझ्या व्यासपीठावर पाहायला मिळतंय. यजमानांची टीम मैदानामध्ये चांगला खेळ करतीये. कारण आतिश गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी करतोय. कारण मैदानामध्ये विकेटचं फार महत्व होतं. कल्पेश जाधव बॅक टू पॅव्हलियन मध्ये येताना पाहायला मिळाला आणि एकंदरीत टाळ्यांचा आक्रोश, किंचाळ्या, निनाद, फटाक्यांची आतिषबाजी सर्व काही सांगत जाते. आजच्या दिवसाची मॅच फार महत्वाची मॅच आहे आणि आजची विकेट फार महत्वाची होती ही कल्पेश जाधव या फलंदाजाची. हलक्या हाताने खेळले तत्पूर्वी धावा मला वाटतं पाहायला मिळतील. एक सिंगल तर आली, एकच सिंगल आणि धावसंख्या होती 32 धावा. खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्डअप केली होती. परंतु त्या पार्टनरशिपला कुठेतरी अभेद्य भिंत फोडण्याचं काम केलंय. ठिकाणी पाहायला गेलं तर विवेकचा मी उल्लेख करतोय. गेले कित्येक सामने त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गावदेवी गोटेकर बीला जिंकून दिलेले आहेत. मित्रांनो, लहान आहे पण खूप कीर्तिमान आहे. या फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये मी बोलायचं तर खरोखर त्याचं कौतुक करेल. ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला होता पण त्याने जंप मारून चेंडू अडवला आणि आज एक धाव वाचवलेली आहे. नक्कीच करू शकते. मोठी विकेट आणि बॅक टू पॅव्हलियन. दिलं. नेहमीच या क्रिकेटच्या पटलावर ज्यांचं आम्हाला नाव घ्यावं असं वाटतं ते शिवसेना नेते आदरणीय श्यामभाई कोरडे आणि उद्योजक आदरणीय शरदभाई चौधरी या दोन व्यक्तिमत्वांचं स्वागत होत आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी आणि आमच्या पाहुण्यांसाठी एक चांगली धून डीजे मास्टर या ठिकाणी वाजवायची आहे. आदरणीय श्यामभाई कोरडे आणि आदरणीय
भाऊ चौधरी आणि श्यामबाई कोरडे विनंती व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं आज या क्रिकेटच्या अद्भुत दुनियेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे सुरेश म्हात्रे, सर्वांचा लाडका आवाज बाळा मामा यांचं शुभ आगमन काही क्षणातच म्हणजे अगदी काही मिनिटातच होत आहे. तत्पूर्वी अजूनही त्या मैदानावर पोहोचतील, काही सेकंद बाकी आहेत, त्यांच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. राजकारणातलं एक धुरंधर व्यक्तिमत्व, राजकारणातील एक तगड व्यक्तिमत्व आणि राजकीय पटलावर ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं म्हणजे ते सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळ मामा म्हणून प्रसिद्ध असलेले नाव प्रत्येकाच्या हृदयावर आणि लहान मुलांच्या देखील हृदयावर नाव येतं ते म्हणजे बाळा मामा. आई गावदेवी स्पोर्ट्स प्रथम पारितोषिक रोख 55,555 त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आवाज माहिती द्या. आवाज द्या. सुरेशजी म्हात्रे साहेब म्हणजे एक गोड आवाज म्हणजे बाळा मामा, प्रत्येकाच्या मनामनावर हृदयावर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व. आज ही स्पर्धा आनंदाने उत्साहाने पार पडते, परंतु या स्पर्धेसाठी आम्हाला जे सहाय्य केलं बाळा मामा हे आयोजन मंडळ आपलं सदस्य आभारी आणि ऋणी राहील. रोख 55,555 आपण बक्षीस या ठिकाणी दिलं. डीजे जरा गाणं लावायचे, बाळा मामाचं स्वागत होत आहे. एक नाव घ्यायचं राहिलं होतं. आमचे मित्र ज्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य आहेत ते सन्माननीय उद्योजक अविनाश शेठ साबळे साहेब या ठिकाणी आपण देखील आलात. आपलं देखील या आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. थांबा जरा.
प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी मी मागाशीच म्हटलं, ज्यावेळी शरद भाऊ चौधरी आणि श्यामबाई कोरडे व्यासपीठावर येतात तेव्हा बक्षिसांचा बरसात या ठिकाणी चालू होते. लगातार 2 षटकार मारले तर 551 रुपये, लगातार 2 विकेट घेतल्या तर 551 रुपये, लगातार 2 बाउंड्री मारल्या तरी 551 रुपये आणि बाहेर कॅच घेतला तरी 551 रुपये आहेत. प्रेक्षक ओके डीजे शरद भाऊ चौधरी आणि श्यामबाई कोरडे यांच्याकडून 551 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ठिकाणी गोटेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय अतिश अधिकारी साहेब यांचं शुभ आगमन झालंय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. विकेट आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच पाहायला मिळते. थोडेसे शतक फंबल झाले परंतु किती धावा येतील या मॅचवर, या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 42 धावा 42. धन्यवाद. सीमारेषेच्या बाहेर देखील सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक लगातार 2 विकेट 551 रुपये आणि लगातार 2 षटकार 551 रुपये. नक्कीच कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी, खेळाडूसाठी, सर्वांसाठी कॅश प्राइज पाहायला मिळते. तर देत चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. मी प्रेक्षकांना या ठिकाणी सूचित करतोय, याआधी ग्रामीण ओपन गटाचा फायनल झाला, आता एक गाव एक गटाची फायनल चालू आहे. 42 धावा एकंदरीत चेंडूवर कार्पेट शॉट पाहायला मिळाला आहे. 2 धावा आल्या. 2 धाव्याचा चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या होती ती 44 धावा. बघा 14 षटक मार्गस्थ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, आदिनाथ गोलंदाजीच्या मार्कवर असेल गोटेकर बी या संघाचा हा गोलंदाज आणि धावसंख्या ती 44. मडके भाऊसाहेबांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावर झालंय. भाऊसाहेब आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. परंतु आजच्या विनंतीला मान आणि सन्मान दिला ते आमचे सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळामामा आणि त्यांच्या समवेत सर्व प्रमुख मान्यवर, या जिल्हा परिषद ठाण्याच्या बांधकाम आणि आरोग्य सभापती सभापती वंदनाताई भांडे यांचं देखील शुभ आगमन आम्हाला पाहायला मिळालं. तसेच प्रमुख मान्यवर सर्वजण या ठिकाणी आलात. आम्ही आज मात्र धन्य झालो आणि आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्याने साकार झालेली स्पर्धा आहे. स्वर्गीय धर्मेश चौधरी आणि स्वर्गीय प्रशांत डिंगोरे स्मृती चषक 2021. 20 डिसेंबरला ही स्पर्धा चालू झाली आणि आजचा 25 डिसेंबर क्रिसमस नाताळच्या दिवशी या स्पर्धेचा आजचा शेवट होतोय पाहुण्यांच्या आगमनानंतर. ओर टू कॉमेंट्री बॉक्स खारीक सर. धन्यवाद जय सर. जाऊया मॅचच्या दिशेने. हो काय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच जय सर, बोलायचं झालं तर मनुष्याच्या कर्तृत्वाचा आज आम्हाला या व्यासपीठावर खरं कर्तृत्ववान माणसे पाहायला मिळाली आणि कर्तृत्ववान माणसं आज आमच्या व्यासपीठावर मिळाल्यानंतर नक्कीच आज या सामन्याचा आनंद. चंद्रकांत सर या ठिकाणी पहा, इरामन खरकर सरांसाठी बक्षीस आलंय शरद भाई चौधरी यांच्याकडून आणि श्याम मामा कोरडे यांच्याकडून 551 रुपयाचं कॅश प्राइज आले. धन्यवाद. नक्कीच सर्वांसाठी कॅश प्राइज इथे पाहायला मिळतोय. परंतु चेंडू मॅच मध्ये रंगत निर्माण करतोय. एक चेंडू ओमकार गोलंदाजीसाठी आमंत्रित झालाय. शेवटचा निर्णायक षटक कशा प्रकारे तिथं घेऊन जातोय, कारण उर्वरित 2 चेंडू बघितले तर ओमकार आपलं अस्तित्व दाखवतोय. 2 चेंडू 1 सिंगल फक्त खर्च केली आहे. जाऊया ओरदो विकेट साठी. पुढे त्यांचा चेंडू होता. चेंडू थांबणार नाही. महेश त्याच्या बॅट मधून हा मोठा धमाका येईल हा षटकार. धन्यवाद. 52 धावा, एक मोठा ब्लास्ट. आपल्यासाठी सुवर्ण संधी. सीमारेषेच्या पलीकडे आपण डायरेक्ट झेल किंवा टप्पा झेल घेतला तर शरद भाऊ चौधरी आणि श्यामबाई कोरडे यांच्याकडून 551 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच खेळाडू असेल, प्रेक्षक तसेच अंपायर सर्वांसाठी इथं कॅश प्राइज मान्यवरांच्या सहजते पाहायला मिळाले. तर जाऊया मॅचच्या दिशेने. हो स्टिअर केले चेंडूला
फेकून दिला मी म्हणाल पॉईंटच्या डोक्यावरून अमर आहे स्वतः, पण तो अमर मी म्हणाल ज्या मैदानामध्ये असेल ज्या क्षेत्रामध्ये असेल चांगलं क्षेत्र हो विकेट खूप चांगल्या प्रकारे नक्की मी म्हटलंय अमर ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी क्षेत्र आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब यांच्याकडून रोख 55,555 रुपयाचं कॅश प्राईज, तसेच द्वितीय पारितोषिक गेगाव 1 साठी राजाराम हरी डोंगरे साहेब यांच्याकडून रोख 25,555 रुपये, तृतीय पारितोषिक एकाव 1 साठी माननीय श्री विश्वशेठ भोईर साहेब यांच्याकडून रोख 15,555, तसेच चतुर्थ पारितोषिक एकाव 1 साठी माननीय श्री किशोर पांडुरंग डिंगोरे साहेब यांच्याकडून 8,555, तसेच ग्रामीण ओपन गटासाठी प्रथम पारितोषिक विवेक घनश्याम नार्वेकर साहेब बंडू नार्वेकर साहेब यांच्याकडून रोख 33,333 आणि ग्रामीण ओपन गटासाठी द्वितीय पारितोषिक सन्माननीय श्यामबाई कोरडे आणि शरद दादा चौधरी साहेब यांच्याकडून रोख 11,111 रुपये. धन्यवाद. धन्यवाद. तसेच या स्पर्धेसाठी संपूर्ण आकर्षक ट्रॉफीज ज्या आम्हाला मिळाल्या त्या आमच्या सन्माननीय वंदनाताई किसनशेठ भांडे मॅडम यांच्याकडून आकर्षक ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या, त्याबद्दल हार्दिक आभार. तसेच या स्पर्धेसाठी मालिकावीर सायकल राज रामशेठ भोईर साहेब यांच्याकडून बायसिकल आहे, गेअरची बायसिकल मिळाली आहे. राज रामशेठ भोईर साहेब यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं, ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला, त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आयोजक कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार आणि ऋणी. अंतिम षटक ओमकार गोलंदाजीच्या मार्कवर असेल गोटेकर बी या संघाचा. तर नक्कीच या ओव्हर्स मध्ये बघितलं तर एकंदरीत इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते, कारण विकेटचा सडा निर्माण केलाय ओमकारनं. हो काय गोलंदाजी होती अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरयष्टीचा वेध घेतला जातोय, चेंडू परफेक्ट मिडल ऑफ बॅट मध्ये पाहायला मिळाला नाही तेवढ्या ताकदीने, आणि एकंदरीत 54 धावा खूप चांगल्या प्रकारे 5 षटकांचा वाजवी खेळ आपण बघितला. 54 विजयाचं लक्ष असेल ते 55 धावेचं, तर नक्कीच चला या ठिकाणी 22 मिनिटं झालेली आहेत. विनंती असेल पाचही संघाला अजूनही चेसिंग करायची आहे. गावदेव गोटेकर बी चला लवकर आपण मैदान सोडायचं आणि कल्पेश यादव यांची विनंती असेल सहकार्य करा. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला या व्यासपीठाला दिला. आपल्या सर्वांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि आभारी आणि ऋणी राहील असंच सहकार्य आम्हाला करा. आणि तत्पूर्वी तसेच या स्पर्धेसाठी जे आयोजन देखणं आणि अप्रतिम दिसते म्हणजे मंडप डेकोरेटर सजलंय पूर्ण मंडप, त्या मंडप डेकोरेटरची सेवा आम्हाला अतिशय अधिकारी साहेब उपसरपंच ग्रामपंचायत गोटेकर यांच्याकडून मिळाले. धन्यवाद अतिशय अधिकारी साहेब. असंच प्रेम राहू द्या, असंच सहकार्य राहू द्या. देवा बाबा अतिथी देवो बाबा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार, परंतु या व्यासपीठावर शाही सन्मान आणि शाही सत्कार केला जाईल. सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळामामा, आपल्या सर्वांचा लाडका आवाज, या ठाणे जिल्ह्याचं नव्हे ते महाराष्ट्राचं नेतृत्व सन्माननीय बाळामामा म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. गोटेकर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजाराम हरी डोंगरे साहेब आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन बाळामामांचं स्वागत. डीजे जोरदार टाळ्या का मित्रांनो. बाळामामा ठाणे जिल्ह्याचं अग्रगण्य नाव, राजकीय पक्षावरचं नेतृत्व, पत्रकाच्या ओठावर येणारं एकच नाव बाळामामा. बाळामामांचं स्वागत आणि सत्कार राजाराम डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते. शाही सन्मान आहे, शाही सत्कार आहे.
बाळमामाला या ठिकाणी बाळमामांना देण्यात येत आहे. सन्माननीय बाळमामा सुरेश मात्र साहेब आपण आलात आणि आमच्या व्यासपीठाची शोभा आज वाढवली. सोबत आलेले आपला माणूस म्हणून प्रसिद्ध ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं ते संतोषजी शिंदे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी राजारामजी डोंगरे साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते संतोष भाऊ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी करायचंय. शिवसेनेचं राजकीय पटलावर नेतृत्व शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन संतोष भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान. धन्यवाद. एक मिनिट फक्त एक सत्कार घेतोय. ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती व आरोग्य सभापती सन्माननीय सभापती वंदनाताई किसन शेठ भांडे मॅडमांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार केला जाईल. महेंद्रजी डिंगोरे म्हणजे भाऊ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते डीजे जरा थांबायचे नाही. योगेश भागरे सरांना नक्कीच विजयाचं लक्ष 30 चेंडू 55 धावा गोटेकर बी या संघासाठी. मायक्रोफोन O2 भागरे सर. धन्यवाद चंद्रकांत खारीक सर. मेगा फिनाले एक गाव एक गटाचा पहिला चेंडू अपील केली जाते. उत्साह आहे परंतु आत्मविश्वास दिसून येत नाहीये. पंचांनी अपील फेटाळली. निर्धाव चेंडू होत आहे. निश्चितच मेगा फिनाले सुरू झालाय. शहापूर तालुका आहे आणि शहापूर मधील दर्दी प्रेक्षकांची मैदानाच्या चहू बाजूला खूपच गर्दी दिसून येते आणि त्या प्रेक्षकांच्यासाठी इथे मात्र सन्माननीय श्यामभाऊ गोरडे आणि चौधरी सर यांच्या माध्यमातून तब्बल 551 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय. हो पहिला चेंडू इथे मात्र लॉक केला गेला. मिडविकेटच्या डोक्यावरून सालेसाठी शक्य डीजे. त्यानंतर जर लगातार अजून एक षटकार आला तर श्यामभाई कोरडे आणि आमच्या शरद भाऊ चौधरी यांच्याकडून 555 रुपयाचा कॅश प्राइज त्याला लागू होईल. तसंच समालोचन कक्षामध्ये सन्माननीय सुरेशजी अंधारे साहेबांच्या वतीनं 350 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेले. अजून एक षटकार आला तर 350 रुपये सन्माननीय सुरेश भाऊ अंधारे यांच्याकडून. फटका खेळला. इथे मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार डीजे. या ठिकाणी लगातार 2 चौकार, लगातार 2 षटकार, लगातार 2 विकेट आणि प्रेक्षक सीमारेषेबाहेर जर आपण झेल पकडला डायरेक्ट किंवा टप्पा तरी 555 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय श्यामभाई कोरडे आणि शरददादा चौधरी साहेब यांच्याकडून. हा गप्पा इथे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. टीम गोटेकर बी सलामीला आलाय. इथे मात्र गणेश डिंगोरे धोनी या नावानं संपूर्ण शहापूर तालुक्यात नव्हे तर मुरबाड तालुक्यामध्ये ओळख असणारा खेळाडू कोण विसरे धर्मवीर चषक. लगातार 3 षटकारासाठी सत्यजी डिंगोरे यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. लगातार 3 चौकारासाठी अनंताजी डिंगोरे साहेब यांच्याकडून रोख 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. धन्यवाद. पुढील चेंडू फटका खेळला गेला. इथे मात्र सुरेश फटका सजवलाय. चेंडू जातो 2 धावांसाठी. इथे मात्र निश्चितच चांगली फटकेबाजी होती. चहू बाजूने इथे मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना गणेश डिंगोरे अर्थातच धोनी मी उल्लेख केला होता धर्मवीर चषक 2021 चा. इथे मात्र एकदा एक संघ आणि ग्रामीण ओपन गटातून मुरबाड संघ होता. मुरबाड संघाला इथे मात्र दूर चालण्याच्या इराद्याने उतरलेला हा धोनी 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोण विसरेल त्याची फटकेबाजी. निश्चितच मुरबाड संघाला 4 मुंड्यात चीत करण्याचा मानस त्याने ठेवला होता. हो इथे मात्र फटका डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव येते. गोशंगी क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला. एक धाव आली. कल्पेच्या विरोधात चांगली फटकेबाजी करतोय धोनी. इथे मात्र आपल्या गोटेकर बी संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर निश्चितच मी तर म्हणेल या सलामीच्या जोडीला इथे मात्र चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. आणि त्या इराद्याने सुरुवात तर चांगली झाली आहे परंतु तिला पुढे कंटिन्यू करावं लागेल. परंतु बादशाही संघ आणि कल्पेश जाधवची गोलंदाजी इथे सुद्धा आग ओकणारी गोलंदाजी या अगोदर झाली आहे. कमबॅक करावा लागेल बादशाही पुन्हा एकदा मात्र फटका खेळलाय. गुटनाट एक तमाशात एक षटकार.
बिनगडी बाद गोटेकर बी संघाची धावफलकावर धावसंख्या आहे 19 आणि इथे मात्र समीकरण बनलंय मेगा फिनाले जिंकण्यासाठी 24 चेंडू 36 धावा. धन्यवाद सर. जो आकर्षक किट आपल्याला पाहायला मिळतो गावदेव गोटेकर बी संघाचा व्हाईट अँड व्हाईट, त्या व्हाईट अँड व्हाईट प्रमाणे ते खेळत आहेत आणि आपल्या खेळाची कामगिरी देखील ते चोख बजावतात. परंतु हे किट ज्या दात्याने दिले ते आमच्या महेंद्रजी डिंगोर साहेब म्हणजे भाऊ डिंगोर यांच्याकडून आले. धन्यवाद. मी शरदभाई चौधरी आणि श्यामभाई कोडे यांना विनंती करतो की आपण ते प्रेक्षकाला प्राइज या ठिकाणी द्यायचं. दलवी या षटकावर या सामन्याचं नितर म्हणून भवितव्य अवलंबून आहे. कारण या षटकामध्ये धावा आल्या तर मी तर म्हणेल कुठेतरी गोटेकर बी संघ सामन्यामध्ये पुढे असेल. विचार केला तर आता सुद्धा गोटेकर बी संघ कुठेतरी पुढे आहे. दडपण आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या बादशाही संघावर. पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू 36 धावांची गरज असताना पहिला चेंडू हो इथे मात्र फुलरलेंचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला, क्षेत्ररक्षक होते एक वेगानं चित्त्याच्या वेगाने इथे मात्र धाव कंप्लीट केली गेली. धावफलक झाले 20. या 20 धावांनी इथे मात्र समीकरण बदललंय 23 चेंडू आणि 35 धावा. कुठेतरी चांगली सुरुवात झाली आहे. सावध गतीने सुरुवात केली गेली आहे. ब्रेकथ्रूची गरज आहे. मासे संघाचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून विचार केला तर विकेट येणं गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा फटका केले तिथे मात्र रोहनच्या बॅट मधून चेंडू सरळ सरळ. धन्यवाद धावेसाठी. या ठिकाणी पहा मित्रांनो, हे क्रिकेटचे दर्द रसिक आहेत, हे क्रिकेटवर प्रेम करणारे आमचे मान्यवर आहेत. मी मगाशीच म्हटलं सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा शरददादा चौधरी आणि श्यामभाई कोरडे आले, बक्षिसांची बरसात करणारे व्यक्तिमत्व आहेत. कोटेकर संघासाठी गोल्डन चान्स, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. कृपया जोरदार टाळ्या घ्या श्यामभाई कोरडे आणि शरदभाऊ चौधरीसाठी. आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक बाउंड्रीला पण 500 रुपयाचं कॅश प्राइज. हा देणाऱ्यांना देत जाऊ आणि घेणाऱ्यांना घेत जाऊ. आणि टप्पा कॅच आणि डायरेक्ट झेल सीमांच्या बाहेर जर पकडला तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अक्षरशः 32 एकर चषक 2021 मध्ये मला थकवलं होतं शरददादा चौधरी आणि श्यामभाई कोरड्यांनी. का बक्षीसच संपत नव्हते आणि मी बोलत होतो पूर्ण दिवसभर. धन्यवाद. 750 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र समालोचन कक्षामध्ये जमा आहे. निश्चितच गोटेकर संघाच्या फलंदाजांवर आणि त्याचप्रमाणे गोलंदाजांवर सुद्धा पारितोषिक लगावलं गेलंय. इथे मात्र चांगली सावधगीतीने सुरुवात झाली आहे. चांगली फलंदाजी होतीये. प्रेक्षकांची मन जिंकते. कच्चाकच भरलेलं हे मैदान. गर्दी प्रेक्षकांची खूपच गर्दी पाहायला मिळतीये. हो फटका खेळले दोन्हीच्या बॅट मधून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ सरळ लाड येतोय सीमारेषा पलीकडे. 7वा षटकार. पुन्हा एकदा इथे मात्र फटका खेळले क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र एका टप्प्यावर क्षेत्ररक्षण करतील तत्पूर्वी इथे होता थोडी चुकी मी तुतू होता आणि इथे संधी निर्माण झाली होती. फलंदाजाची विकेट प्राप्त झाली असती. या ठिकाणी दोन्हीला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय शरददादा चौधरी आणि श्यामभाई कोरडे यांच्याकडून. ते मॅच संपल्यानंतर तिथं जाईल. आमच्याकडे जमा करा, आम्ही नंतर ते देऊ. ओके. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मगाशी मी धोनीचा उल्लेख केला होता. योगेश बागरे सर वयाच्या 20व्या चेंडू पाडणार नाही. सीमारेषा पलीकडे फरार. डीजे प्रेक्षक का आनंद आहेत तर याचं एकमेव उदाहरण असेल तर श्यामभाई कोरडे आणि शरददादा चौधरी यांच्याकडून ते 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. प्रेक्षक आपण यायचंय लवकर आलेले आहेत. निश्चितच सर धोनीचा उल्लेख केला 20व्या वर्षी TDPL केला परंतु सर्व अतिथीगारांना विनंती करेल या ठिकाणी जोरदार टाळ्या घ्या आपल्या श्यामभाई कोरडे आणि शरददादा चौधरी यांच्यासाठी.
प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी 500 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद. निश्चित सर, दोन्ही न वयाच्या 20व्या वर्षी शहापूर तालुक्यामध्ये प्रथम मालिकावीराची बाईक सुद्धा पटकावली आहे. तो दोन्ही मैदानामध्ये आग ओकतोय. त्याचा सोबतीला कॅप्टन कूल ओळख असलेला रोहन शेळके, त्याच्या बॅट मधून आले 2 षटकार, तर दोन्हीच्या बॅट मधून आले 2 षटकार 1 चौकार. एक रोहनने मारला आणि एक गणेश निपाक्षे. फलकावर इथं मात्र स्थिती दिसून येते ती तब्बल आणि तब्बल 34 धावा बनवायचे. तेव्हा 55 धावा, अजून 21 धावांची गरज आहे. पटका पुन्हा एकदा केले, क्षेत्ररक्षक इथे येत आहेत, मात्र गरीब बैल बाद. पहिला झटका लागला गोटेकर बी संघाला. डीजे दोन्ही आहे जीत केली तर मात्र जरूर. सर, या कॅप्टन कुलसाठी जोरदार टाळ्या घ्या. नक्कीच आपल्या गावाचं नाव साता समुद्र पलीकडे नेलं या व्यक्तिमत्वानं. कॅप्टन कुल शांत आणि संयमी, नियोजनबद्ध हे कॅप्टन पाहायला मिळालं तर रोहन शेळके. नक्कीच गोटेकर संघाला अनेक पारितोषिके दिलेत. गावाचं नाव देखील तेवढ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. कारण क्षेत्र कोणते असो, आपल्या गावाचं नाव करणं आपल्याला अभिमानाची गोष्ट असते. आणि गोटेकरचं नाव या क्रिकेटच्या कारकिर्दीमधून खूप आपल्या 3 तालुक्यामध्ये नाव घेतलं. नाव आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून केलंय. धन्यवाद. निश्चितच आता मात्र कॅश प्राईज वाढतीये. सुरेशजी अंधाडे साहेबांच्या वतीनं 2 लागोपाठच्या षटकारासाठी 801 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालाय. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक आता आहे कल्पेश जाधव. हो, सुरेखरित्या इथे मात्र फटका केले. दोन्ही इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडू जातोय 2 धावेसाठी. 2 धावा इथे मात्र जोडल्या जातात. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि 19 धावा. 17 चेंडू 19 धावांची गरज आहे. इथे मात्र फटकेबाजी सुद्धा एका बाजूने होती, तर दुसऱ्या बाजूनं सातत्याने संयमी खेळ सुद्धा दिसून येतोय. तंत्र सुद्धा फटकेबाजी इथे मात्र दोन्हीच्या माध्यमातून दिसून येते. दोन्ही आपल्या गावासाठी इथे मात्र विजय प्राप्त करून द्यायच्या इराद्याने आणि ईर्षेने उतरला. पहा काय फटका केलाय. त्याला माहिती आहे मॅच जवळजवळ आपल्या मुठीत आली आहे, म्हणून त्याने इथे मात्र हलक्या त्याने ड्राईव्ह केला. चेंडू इथे मात्र धाव करण्याच्या क्षेत्रात तिथे फिल्डर होते, त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. तत्पूर्वी वेगाने इथे मात्र एक धाव जोडली गेली. एका धावेनं धावफलक झाले. धावसंख्या झाली ती 37 धावा. अजूनही बनवायचे 16 चेंडू आणि 18 धावा. 16-18चं इक्वेशन रवी स्ट्राईकवर. हो, चेंडू इथे मात्र खेळायचा जरूर प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू येतोय. गती परिवर्तन केलं होतं कल्पेशनं आणि निर्धाव चेंडू खूप कालावधीनंतर इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. विचार केला या इनिंगचा तर पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर आता हा चेंडू एक निर्धाव येतोय. म्हणजे कुठेतरी सिंगल डबल चालू ठेवलं होतं. षटकार चौकार येत होते. मध्ये फटाके फोडून आता आपलं गाव जरी इथे केलं असलं तरी आयोजक आपण आहोत. कोणत्या प्रकारचं गालबोट स्पर्धेला लागलं जाणार नाही याची दक्षता घ्या. काय फटका केला इथे मात्र अनुज आहे. अप्रतिम इथे मात्र कमेंटमेंट दिली आहे. 100% इथे मात्र झोपून दिलं चेंडूवर आणि चेंडू अडवला आणि तत्पूर्वी इथे मात्र चित्त्याच्या वेगाने घेतला गेला 2 धावा. 2 धावांनी. सर, या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सन्माननीय रामजी भोईर साहेब आहेत. राजकीय नेतृत्व त्यांच्या मुलानं, त्यांच्या मुलाच्या नावानं आम्हाला ही बायसिकल पाहायला मिळते. खाली मालिकावीर म्हणून एक गाव 1 साठी देण्यात येणार आहे. धन्यवाद रामशेठ भोईर साहेब आणि आपल्या मुलाचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल आणि बॅक टू द पॅव्हलियन. रवी माघारी धाडलाय आणि रवीला बसतो पुढे झटका. गावठी गोटेकर बीला. डीजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. गोटेकर बी संघाची धावसुती आहे. 39. या व्यासपीठावर उपस्थित मी मगाशीच म्हटलं या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक 1 गाव 1 साठी गोटेकर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय श्री राजाराम हरी डोंगर हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक व्यासपीठावर स्वागत करतो. नंतर मंडप व्यवस्था आम्हाला ज्यांच्याकडून मिळाली, सध्याचे विद्यमान उपसरपंच गोटेकर ग्रामपंचायत सन्माननीय अतिथी अधिकारी साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी प्रवीणजी डोंगरे
आपल्याच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी डिंगोरे आपल्या शुभ हस्ते आतिथ्य अधिकारी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं अध्यक्ष कर्तव्य आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन कॅमेरामॅन जरा व्यासपीठावर एक कॅचअप करा. साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान मंडप व्यवस्था आम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी या क्रिकेटसाठी दिली. आतिथ्य अधिकारी साहेब खूप खूप धन्यवाद आणि आभार. असंच सहकार्य या मंडळासाठी देत राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. इक्वेशन बनले 12 चेंडू आणि 16 धावा. मैदानामध्ये दुसरा झटका लागला, तिसरा षटका ज्या शेवटच्या चेंडूवर आणि मैदानात आता मात्र प्रस्थान केलंय ते म्हणजे आतिशला इथे मात्र धन्यवाद सर. त्यानंतर सन्माननीय संजयजी डोंगरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी मी आतिशजी डोंगरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संजयजी डोंगरे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय अनुजला इथे मात्र जर कमी षटकांचं षटक हाताळलं तर कुठेतरी शेवटचं षटक आणि ज्या फायनल मॅचची आपण वाट पाहतो तर मॅच इथे मात्र प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळेल. मॅच कोणी जिंको क्रिकेटचा विजय निश्चित होत असतो. हो पटका फसलाय. अनुजने कॉल केला हा माझा झेल आहे आणि इथे झेलने तिला दान केलाय. आतिशला मिळतंय जीवनदान. गोटेकर संघाच्या डगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण. वा काय मॅच होतीये. प्रत्येक क्षेत्ररक्षकावर प्रत्येक चेंडूवर इथे मात्र दडपण. या ठिकाणी प्रत्येक चौकाला देखील 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाला 555 आणि प्रत्येक विकेटला देखील 555 आणि सीमेरेषेच्या बाहेर झेल पकडला डायरेक्ट अल्टिमेट टप्पा तरी 555. आमचे शरददादा चौधरी आणि श्यामबाई कोरडे यांच्याकडून धन्यवाद. हो इथे मात्र आता गती चेंज केली होती परंतु लाईन पाहावी लागेल. काय एक वेगळी जाता वाईट का पेश केला पंचांसाठी जोरदार टाळ्या उद्या. एक वेगळीच अदा आहे आमचे हिरामन करकर सर यांची आणि कुठेतरी एक नामी संधी निर्माण झाली होती. आतिशची जर विकेट गेली असती तर कुठेतरी मी तर म्हणतो प्रेशर आला असता, दडपणाखाली आली असती ती म्हणजे गोटेकर बी संघ. परंतु झेल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॉल दिला होता अनुजने आणि झेल सुटला आणि एक धाव तत्पूर्वी जुळली गेली. धोनी इथे मात्र चांगली फटकेबाजी करतो. धोनीने फेकून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. डीजे धन्यवाद. यायचं प्रेक्षक प्रेक्षक आपण यायचे व्यासपीठावर आपल्याला श्यामबाई कोरडे आणि शरददादा चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं काय फलंदाजी होतीये. धोनी आणि धोनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखामध्ये नाव फक्त धोनी. योगेश बागरे सर या ठिकाणी जे झेल पकडला ते उत्कृष्ट खेळाडू आहेत. वैभव पडवळ म्हणून आणि आदर्श ग्रामसेवक देखील आहे. चला व्यासपीठावर 500 रुपयाचं कॅश प्राइज असं हे बक्षीस आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. डिक्लेअर धमक्याची आहे. आज चेंडू 6 धावांची. इथे मात्र एकाकी झुंज मी उल्लेख केला होता सामन्याच्या सुरुवातीला या इनिंगच्या सुरुवातीला की धोनीने ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे त्या प्रकारची फलंदाजी या सामन्यात करेल का तर निश्चितच केली धोनीने आणि आपल्या गोटेकर बी संघाला विजयाचा समीप आणून ठेवलाय. आता मात्र इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथे सुंदर फलंदाजी करतोय. गावासाठी संघर्ष चालू आणि ग्रामीण ओपन गटातून विचार केला तर साई स्पोर्ट्स शॉपूर संघासाठी हा खेळतोय. हा एक उत्कृष्ट खेळाडू आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढं त्याचं चांगलं चोख आहे. निश्चितच सर धोनी इथे मात्र या फायनल मेगा फिनाले मध्ये 14 चेंडू आणि 33 धावांची खेळी केली आहे. जोरदार आले होत्या धोनीसाठी. सुरेश फटका सजवलाय चेंडूला फेकून दिलाय. 1 डाऊन सीमारेषा पार. मॅच संपलेली नाहीये. डीजे
33 धावांवर दोन्ही खेळतोय. एकाकी झुंज दिली धावांमध्ये 55 धावा जमा करायच्या होत्या आपण रेडी राहायचं आणि त्यामध्ये आतापर्यंत 33 धावा धोनीनं जमा केल्या. विजयाची कमी बाजू ठेवलं गोटेकर बी संघाला, परंतु 6 चेंडू एकदा बनवावी लागेल त्यावेळी विजय सुनिश्चित होईल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण की क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 होताना बघितला, परंतु 6 चेंडू एक धाव प्रति आहे. मी तर म्हणेल धोनी आहे म्हणून गोटेकर संघ आणि गोटेकरच्या पाठीमागे कुठेतरी खुश आहेत. शेवटचा चेंडू बादशाही की गोटेकर, निश्चितच गोटेकर संघाने सामना जिंकलाय आणि या स्पर्धेत काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान राहून गेलेला आहे. अतिथी डोंगरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते अविनाशजी साबळे साहेबांचं उद्योजक या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. डीजे नाशिक टोल जरा या ठिकाणी कॅमेरामॅन पाहुण्यांचं शुभ स्वागत या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी सुरेश आंदाडे साहेब उत्कृष्ट उद्योजक यांच्याकडून टीमसाठी देखील 700 रुपयाचं कॅश प्राइज आले. धन्यवाद सुरेश आंदाडे साहेब, आपण देखील शाबासकी दिली. चला जाऊया पुन्हा एकदा सन्मानाकडे. सन्माननीय रामजी शेठ भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान अतिथी डोंगरे यांना विनंती करतो आपल्या